नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, उन्हातून स्वागत आहे। साधारण मला वाटतं 11 साडे 11 झालेत। आपण अमेझॉनच्या जंगलात आलोय आज। ए शिवा बिमवात की जंगलात वाघटा जास्त आमच्याकडे, बिबट्या जास्त। तर जंगलात चाललोय फेरफटका मारायला। ॲक्च्युली मंदिरात होतो तिथे, शिमगा वगैरे संपला आहे तर खाली आलो होतो। तर श्रवण कुठेतरी घेऊन चाललाय अटक काढायला। जांबी बिंबी पण आत मारणार इकडे मित्रांनो आडीत, पण ते जांबी नको, ते लहानपणीच बरे वाटत होते जांबी बिंबी काढणं लोकांची। आता बरोबर वाटत नाही का? आता अटका बघूया काही ते मंडळी पण लया। अरे वाटा बिटा हत की नाही वाघाक? हो बघ खया जयू, तू 4 वर्षांनी लस मेल्या, तुका काय दिसणार नाही। चल पट्टो आतो बेकारच आज तुम्ही। हो ए सुरंगीने धरले किती या मंडळीकनी ना, सगळ्यांनी मंदिरातनं उचललेलो। जयू, अक्षया, गंप्या आहे आणि मेन माणूस आमचा काय आज ह्यो बघा श्रवण आहे। श्रवणाचाच प्लॅन आहे, म्हणता अटका काढूक जाऊया। संधू पण आहे इकडे ना, राय आहे ही बघा। हे हेळ्याचं झाड आहे मोठं, ह्याच्यावरती ना हॉर्नबिल येऊन बसतात, धनेश येऊन बसतात कायम ह्या सीझनला। मला वाटतं कुठेतरी त्याचा घरटा असणार। तर इकडे बघता हे सुरंगीचं झाड आहे, एकदम सुगंध येतोय खतरनाक असा। सुरंग फुलली आहे, हे पण सुरंगीचं झाड आहे। इकडे हे बघा, हे काय इकडे ना बऱ्याचशा सुरंगी आहेत, तर फुलल्या आहेत आता मस्तपैकी। तर जवळ कुठे दिसत नाही। हे बघा हे सुरंगीचे कळे, हे मस्तपैकी फुल आलंय बघा। ह्या सीझनला सुरंगी फुलतात आणि सुरंगीमध्ये ना मध असतं बऱ्याच ठिकाणी। तर आम्ही जेव्हा शाळेमध्ये वगैरे होतो ना, तेव्हा कळे काढायचो, सुकवायचो आणि विकायचो। आता त्या गोष्टी नाही करत। तेव्हा मला वाटतं साधारण 60 ते 80 रुपये किलोला जायचे सुरंगीचे कळे। श्रवण आता किती आहेत रे? श्रवण म्हणतो 350 रुपये किलोला जातात आता। ती आता काढली ना मी, ही फुलं होती आणि ते दुसरे होते ना कळे होते, ते काढून सुकवायचो आम्ही आणि विकायचो आणि त्याची पार्टी करायचो। काजू पण जमवायचो आणि पार्टी करायचो। सांग बघूया काही दिसली सांग। कुराड नाही आणलेलो, नाही तर मध पण शोधलेला असतो। त्याला ती मंडई पळाली चला लगेच। ही जंगल सफारी आहे मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर जंगल सफारी खरोखर। आता एवढी जंगल सफारी होत नाही, आता खाडी किंवा समुद्र सफारी होती जास्त। पण मजा येते जंगलात फिरायला। हा सीझन असतो ना मार्चमध्ये, तेव्हा आमच्या एक्झाम व्हायच्या आणि मग त्याच्यानंतर साधारण एप्रिल मे 2 महिने आमच्याकडे फिरायलाच असायची। अगोदर कसं माहिती आहे ना, मोबाईल होता ना टी व्ही होता, काहीच नव्हतं। पूर्ण दिवस बाहेरच इकडे जंगल सफारी, मजा यायची। पण दिवस खतरनाक होते ते। 2दा काढला मी ह्याच्यावर असेल ह्याच्यावर। हो सातेरी अमिताने काढले, एकच पळी होती पण ह्याच्यावरती मध असतं। ह्याच्यावरती वाट खाली आहे, कुठे चालला तू? मध असत हाय वाटतं रे वरती, कारण एक ना माशी दिसली मला, फिरतायत तिथे माशावरच्या सेला कदाचित। हाय ते हाय की होय? खरोखर आहे? खरोखर आहे? कोयता नाही आणलेला आपण, कुराड बिराड मध काढलेलो असतो। श्रवण म्हणता हाय वर, बघते नंतर काढू कधीतरी। इथलं मध आपण काढलं होतं मागे, तर बघा हे परत लागलंय। माशा बघा कशा आतमध्ये जात आहेत। तरी तोडलेलं आहे, त्याला परत लागलं। आणि ही आहे किंजळ, तर किंजळीचं लाकूड ताट असतं खूप, पण पोकळ आहे पूर्ण झाड आहे। हे बघा असं इथलं आपण काढलं होतं, पूर्ण पोकळ आहे। मस्त आहे पण। तर हे ना पोकळ झाडामध्ये दगडामध्ये
जुन्या भिंती असायच्या ना त्याच्यामध्ये खूप असायची ही मोहोळ. आता जुन्या भिंती कमी झाल्या, चिऱ्याच्यात नसतात. मातीच्या भिंतींमध्ये खूप असायचं मध्ये. चला आता कल्टीमध्ये खाली. श्रवण आणि मी मागे राहिलो, मध बघायला चढलो झाडावरती. बाकीची मंडळी पळाली. आला का रे? अगोदर ना आड ही मोकळी होती पूर्ण सगळीकडून. मध्ये मध्ये कुठे ना कुठे काजूची झाडं वगैरे अशी होती. आता कसं माहिती आहे, सगळीकडे बागा झाल्या आणि इकडे तिकडे गडगे घातले, म्हणजे कुंपणं घेतील. त्याच्यामुळे फक्त 2-3 वाटा अशा मेन राहिल्यात, बाकी काय राहिलं नाही. तर आडीत अगोदर फिरायला खूप मजा यायची. आंबे भेटायचे खूप सारे. रायवळ आंब्याची झाडं खूप होती, लय मजा यायची. हा नंतर बघूया, एकदा मदत काढू केव्हा आपण. वाटतंय ना सिंह शोधूक आलेलो अमेझॉनच्या जंगलात. आता गवात बिवात मित्रांनो सुकला ना, एकदम चेंजच झालो आहे सगळं विषय जंगलाचो. तर ही इकडे जांभीची मळी म्हणतात आहे का, ही मोठी काजू आहे. तर त्याच्यामुळे ही काजूची मळी, जांभीची मळी. चला रे तू घरी जा. ए 4 बोरा बघ काय धरली आहेत ती बघ. पिकोक नाही लागली. 4 बोरा थोड्या दिवसांनी पिकतील मित्रांनो. हाड जा. 4 बोरा मित्रांनो लय धरली. आता थांबा दाखवते तुमका. हे 4 बोराचं झाड आहे. ही बघा किती 4 बोरं आहेत. ह्याला बोलतात 4 बोरं. चारोळ्या भेटतात ना त्याचं हे झाड आहे. आणि जंगली झाड येतं हे बघा. ज्या चारोळ्या भेटतात ना हे जंगली असतात. भरपूर 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 खूप सारे धरलेत. आता थोड्या दिवसांनी पिकेल ते. हे वाघ होता वाटता. तर इकडे बघताय, हा बघा ही बिबट्याची विष्ट आहे. हे बघा, हा जंगलात असा दुसरा प्राणी कुठला नसतो. दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा ही बिबट्याची विष्ट आहे. ही बघा साईज बघा मोठे. एवढा प्राणी जंगलात नसतो. हाडं पण आहेत त्याच्यामध्ये. ही बघा, ही बघा हाडं पण आहेत बरीचशी. हे बघा एकदम पण जुनं नाही आहे. जवळजवळ 5 ते 6 दिवस होऊन गेलेत. कारण आता ऊन एकदम सुसाट पडतं ना त्याच्यामुळे ते सुकलंय लवकर. हे बघा याच्यावर ना काय कळालं तुमका, आपल्या जंगलात बिबट्या हा पण तो दिसणार नाही आपल्या. आपण जंगलात फिरतो ना, आपण बिबट्या दिसत नाही. फक्त रात्री कुत्री मांजरा नेतात तेव्हाच कळता. करवंद पण धरलीत, पिकायला नाही लागली. पिकतात उशिरा मे मध्ये. इकडून जरा असं डीप जंगल चालू झालंय आता. जे वैतागलं की काय तू का काटले घुसत म्हणता चपलीत. अगोदर शिमगा झाला ना की पारत काढली जायची, पण आता त्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या. लय आंबटा लय आंबटा करवंद होता कच्चावाला. पण तेवढाच घसा सुकला होता ना, जर चांगला झाला. इथे टाटकी नाही वाटत कुठे ना. लहान असताना मी यायचो पारधीला. शिमगा झाल्याच्या नंतर इकडून जंगलातून धमालायची पण जाम. इथे टाटकी नाही ती काय नाही टाटका. तर मित्रांनो ना, आल्या पावली पाठी चाललोय आता. तिथलं अटकिनीचं झाड काय धरलंच नाही, अटकाच नाही त्याच्यावर. सवनात फक्त अंदाज लावला नव्हतो असले तर म्हणता, म्हणून बघू आलेलो जंगलात. आता काय घरी चाललो रिटर्न. तर मित्रांनो रिटर्न जाता जाता अजून फळं भेटलीत काहीशी. ही बघा, ह्याला मोडणं बोलतात आपल्याकडे. ह्याचं शास्त्रीय नाव मला नाही माहिती. पण ही ना माशांना मेणं घालायला वापरायला येतात. ही चेचायची आणि उन्हाळ्यात छोटी छोटी डबकी राहतात ना त्याच्यामध्ये टाकायची, मग मासे असे उलटे होतात. तर मित्रांनो ना, काल थोडीशी जंगल सफारी केल्याच्या नंतर आज पुन्हा एकदा मोठी जंगल सफारी करायला आलोय. पण खरोखर ह्या उन्हातून ना फिरण्याची लायकी नाही आहे आता. आता पण वाजले साधारण 11:30. बेकार ऊन पडलंय, जाम तापक झालाय.
साधारण 15 मिनटं चाललो आहे गाडीपासून, पण धूर निघालाय नुसताच. टार्गेट काय आहे? फणस. टार्गेट फणस आहे. बघूया, जंगलात चालू फणस बघायला. इकडे ना पावसाळ्यात खूप भारी असतं. पावसाळ्यात ना इकडे पाणी असतं, मळीतून झरे असतात सगळे इकडे. हा इकडे व्हाळ आपला, म्हणजे व्हाळाचा उगम होतो ना, तिकडे चाललो आहे आपण. बऱ्याच वेळा आलो आहे इकडे. वरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. कसलं खतरनाक जंगल आहे, जबरदस्त. तर खाली आपली कोंड आहे ना, त्याच्यावरती पाणी नसतं व्हाळाला अजिबात, आटून जातं दिवाळीच्या नंतर. आणि इकडे पुढे गेलात ना, जिथे व्हाळाचा उगम होतो आपल्या, तिथे पाणी कायम असतं. हा बघा विषय काय. असलाच तरी खाऊया. घसो सुकत आलो हा, असला तरी खाऊया. वलो करूया जरासो. त्याच्यावर पूस भाजी होत. ही गंप्याची गुरं बघा किती लांब आलीत. तर इकडे आलो होतो फणस बघायला. हा इकडे बघताय, हा फणस बघा कसला धरलाय. मुळात बघा पूस भाजीला खूप सुसाटमध्ये आहेत, मरणाचेच आहेत. वरती जास्त नाही धरलेत, पण मुळात बेकार धरलेत. जबरदस्त. खाई जातस होय, असलं ठेवतंय मी. पातीची पण भाजी खाईन काय. ह्याच्यावर पण मस्त हाय. तो चांगलंच होत वाटतं. आहे तो कोयता नाही आणलेलो आपण. पिक्वा म्हणता. अरे केरड्याने चावला नाही तर. वरती आलंय, वरती या. पण झालंच मित्रांनो, लय होतं काय, पण बारकत. हो बघा, घर असती साधारण ह्याच्यात पण माका वाटतं ना. हे जो साईज केवढी होता, जी मोठी होता की. होय होय हो. हा एक साधारण चांगला आहे. तो तिकडीतलं चांगला आहे. तो टाकू तरी नको पाया बियावर. हळूच काढ. साधारण भाजी वय ती तुका तरी. काय पिकूचवा जोक मारे रे. मस्त चांगलं भाजी होय त्याची माका वाटता. जोडीत एक हवो खायचो नाही. हो गे हो चांगलो. हो चांगलं हो हो हो. हा तो चावला नाही तर चालता. वाकडो तिकडो आपण चालत घे. हाय त्यात घर असती म्हणजे डाऊटच येता माका जरा. कोयता नाही आणलेलो ना तिथे लफडाला, पण हो ह्याच्यात घर चांगलं असते भविष्य वाटता. 2-4 फणस काढलेलो तिथं बारकं. वरती आलो. इकडे पाणी आहे बघा. इकडे वरून वाहतं पाणी आहे मस्तपैकी. इकडे वरती करा आले पाण्याला वरती, पण पाणी क्लीन आहे एकदम. अजून एवढं पाणी वाहत आहे. एवढे झरे आहेत वरती इकडे. कशी टेस्ट आहे पाण्याला भविष्य? सेम आहे ना. हो मस्त आहे. याच्यात घरं असतील साधारण तरी. चला भावेश, ते गऱ्याची भाजी खाऊ दे की पूस भाजी खाऊ दे ती बघू नंतर. पण असतात वाटतं घर भावेश. आपण मागच्या वेळेला एकदा नेला होता ना मग. हा बाजूच्या वरच नेलेलं. तर हे बघा, ह्या गाई पण सगळ्या गंप्याच्या खाली आल्या. आता हळूहळू खाली जातील. संध्याकाळी घरी जातील आपणच. पण लय वरपर्यंत येतात. लय मंडळी या, किती का सामान्य मंडळी नाही या. तर इकडे मित्रांनो खाली आलोय. आता जरा पाण्याची सोय करूया. काढण्यात नाही आहे, पण जुगाड केला ना साधारण काहीतरी, त्याच्यानं आता साधारण थेंब तरी पाणी पियोग भेटतं काय कळत नाही या. विहीर आहे इकडे. विहिरीतना मासे पण दिसतात मला. हे बघा दांडके आहे. बघा ही एक दांडके आहे मस्तपैकी. इथे एक आहे. थोडेसे दांडके आहेत. बागेवलो मारूच्या अगोदर काढा.
काजूची बाग आहे, आपल्याच गावातली बाग आहे. लगेच येत पाणी आरामात येत मस्त बाई. हां बस बस झालं तेवढाच काढा दी सध्या. हां म्हणजे चांगला येईल. ओके डन. मोबाईल पडलो तर लपडाच होईत, उतरोक लागत खाली. वजन पण येत मरणाचा. येताय पाणी येताय. धुवून टाकूया काय देता, धुवून टाकूया जरा धुवून टाका. पाणी मस्त गार आहे. विहिरीचं पाणी गार असतं एकदम, कारण ना खाली असता ना रे एकदम, त्याच्यामुळे गार असता पाणी मरणाचा. हवा आहे माका पण मेल्या. अरे ह्या उन्हात ना कोणाक पाणी नको सांग विचार होय ना. हा कोणाक नको या उन्हात ना पाणी. आणि तोंडावर मारते थांब, वाया नको काय, खाली पावडेत लय पाणी आहे. तोंडावर मारलं लय बरं वाटतं. वाया नाही देत पाणी. विहिरीचा पाणीच नादखुळा असता, गार गार धर. झाला ते आहे तर मग तुका लाग एवढा तर पुरणार नाही ना. माका पण या धुंडराम काढू का उपयोग. डोक्यावर वरती थांब. हा लय भारी वाटला मेल्या. तर बागेतूनच वरती चाललोय. तर काजू आता बहुतेक संपत आलेत. 4 नंबरच दिसतात सगळीकडे छोटा काजू. आलो एकदाच वरती, या बागेतून वरती चढ नव्हतं खूप. एकदाच वरती आलोय कातळाला. इकडे आता गाडी लावली आहे, आता डायरेक्ट खाली जायचं. तर चला आता कल्टी मारतोय, फटाफट भेटू नंतर.